तर थायरॉईड ज्यांना प्रेग्नन्सीच्या आधी थायरॉईड डायग्नोज झालेला आहे त्यांच्यासाठी हा एक अतिशय इम्पॉर्टंट पॉईंट आहे की तुम्ही कन्सेप्शन व्हायच्या अगोदर तुम्ही तुमचं थायरॉईड फंक्शन टेस्ट करून घेतलं पाहिजे. तुमचं समजा जर थायरॉईडची गोळी घेतल्यानंतर ज्यावेळी आपण रिपीट टेस्टिंग करतो 3 मंथ्स नंतर 6 मंथ्स नंतर, ते जर समजा नॉर्मल आलं तर याचा अर्थ हा नाही आहे की तुम्ही थायरॉईडची गोळी बंद केली पाहिजे, कारण ते तुमच्यात हॉर्मोनल रिप्लेसमेंटमुळे नॉर्मल आलेलं असतं. याचा अर्थ की तुम्हाला गोळी डेफिनेटली चालूच ठेवायची आहे. नमस्कार, माझं नाव डॉक्टर पल्लवी पाटेकर आहे. मी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबई इथे कन्सल्टंट फिजिशियन आणि डायबेटॉलॉजिस्ट आहे. आज आपण थायरॉईड ग्लँड काय असते आणि थायरॉईडचे काय डिसऑर्डर्स असू शकतात ह्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. तर थायरॉईड ही एक ग्लँड आहे जी आपल्या नेकमध्ये असते आणि त्याच्यामधून थायरॉईड हॉर्मोन्स T3 आणि T4 असे हॉर्मोन्स सिक्रेट होतात बॉडीमध्ये. तर युजली थायरॉईड हॉर्मोन्सचं फंक्शन हे असतं की आपल्या बॉडीचं मेटाबॉलिझम मेंटेन करणे, आपल्या बॉडीची ग्रोथ, आपल्या बॉडीची डेव्हलपमेंट हे थायरॉईड हॉर्मोनचे फंक्शन्स आहेत. तर युजली बॉडीमध्ये T3, T4 आणि TSH असे 3 नावाचे आपण हॉर्मोनचं टेस्ट करतो. तर ज्यावेळी T3 आणि T4 हा जो हॉर्मोन आहे हे ज्यावेळी कमी प्रमाणात सिक्रेट होतात बॉडीमध्ये त्यावेळी हायपोथायरॉइडिझम असं आपल्याला डिसऑर्डर बघायला मिळते. ज्यावेळी T3, T4 याचं प्रमाण ब्लडमध्ये वाढतं त्यावेळी आपण त्याला हायपरथायरॉइडिझम म्हणतो. तर युजली ज्यावेळी आपण थायरॉईडची टेस्ट करतो त्यावेळी आपल्याला बऱ्याच लोकांना माहिती असेल की आपल्या टेस्टमध्ये T3, T4 आणि TSH असे 3 व्हॅल्यूज असतात. तर त्याच्यामध्ये T3, T4 ही जी व्हॅल्यू असते हे ॲक्च्युली थायरॉईड हॉर्मोन्स आहेत, ते थायरॉईड ग्लँडमधून सिक्रेट होतात. आणि TSH म्हणजे थायरॉईड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन हा जो हॉर्मोन आहे हा युजली पिट्युटरी ग्लँड म्हणजे ही ग्लँड आपली मास्टर ग्लँड आहे आणि ही ब्रेनमध्ये असते, तिथून सिक्रेट होतो. तर युजली ज्यावेळी थायरॉईड हॉर्मोन्स बॉडीमध्ये कमी होतात, T3, T4 ज्यावेळी कमी होतो त्यावेळी तो सिग्नल आपल्या पिट्युटरी ग्लँडला जातो आणि त्याच्यातून TSH सिक्रेट केलं जातं. आणि TSH म्हणजे थायरॉईड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन हा त्यावेळी थायरॉईड ग्लँडला स्टिम्युलेट करून T3, T4चं प्रमाण आपल्या बॉडीमध्ये वाढवतो. सिमिलरली ज्यावेळी T3, T4 बॉडीमध्ये खूप जास्त प्रमाणात सिक्रेट झालेलं असतं त्याला आपण हायपरथायरॉइडिझम म्हणतो. त्यावेळी तो सिग्नल आपल्या पिट्युटरी ग्लँडला जातो आणि TSHचं प्रमाण कमी होतं. म्हणजे थायरॉईड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन एकदा कमी झाला किंवा थायरॉईड ग्लँडचं स्टिम्युलेशन कमी प्रमाणात होतं आणि T3, T4 बॉडीचं कमी होऊन जातं. तर एक पॅराडॉक्सिकल रिलेशन आपण आहे असं म्हणू शकतो. त्यावेळी T3, T4 कमी होतो त्यावेळी आपल्याला ब्लड पॅरामीटर्समध्ये TSH जास्त दिसणार आणि त्यावेळी T3, T4 म्हणजे हायपरथायरॉइडिझम होतं त्यावेळी ऑटोमॅटिकली TSH कमी होऊन जातो. तर युजली हायपोथायरॉइडिझम म्हणजे T3, T4 ची कमी असणे ह्याचे आपल्याला सिम्पटम्स काय दिसू शकतात. तर एनर्जी कमी असणे, लॅक ऑफ एनर्जी, टायर्डनेस, सतत थकवा वाटणे किंवा झोप जास्त येणे, बॉडीचं वजन वाढणे, वेट गेन किंवा ड्राय स्किन, हेअरफॉल, खास करून फिमेल्समध्ये मेन्स्ट्रुअल सायकल इरेग्युलर होणे किंवा ब्लिडिंग हेवी होणे, इनफर्टिलिटी अशा टाईपचे सिम्पटम्स आपल्याला हायपोथायरॉइडिझममध्ये दिसू शकतात. लहान मुलांमध्ये आजकाल आपण युजली सगळ्याच बेबीजचं ॲट बर्थ थायरॉईड फंक्शन टेस्ट केली जाते आणि त्याच्यानंतरही समजा जर त्यांची ग्रोथ व्यवस्थित होत नसेल, हाईट वाढत नसेल किंवा वेट गेन प्रॉपरली होत नसेल किंवा त्यांच्यामध्ये समजा जर जे माइलस्टोन्स आपण म्हणतो ह्याची डेव्हलपमेंट जर व्यवस्थित नसेल तर आपण त्यांच्यामध्ये थायरॉईड फंक्शन चेक करतो. तर बऱ्याच वेळा थायरॉईडबद्दल काही मिथ्स आहेत, म्हणजे चुकीची इन्फॉर्मेशन लोकांमध्ये आहे. त्याच्यातलं सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे डाएट. बऱ्याच वेळा मला लोक येऊन विचारतात की कॅबेज खाल्ल्याने किंवा कॉलीफ्लॉवर खाल्ल्याने थायरॉईड अबनॉर्मॅलिटी राहू शकते का किंवा थायरॉईड करेक्ट नाही होणार का. तर ही जे ब्रोकोली किंवा फॅमिलीचे जे भाज्या आहेत, व्हेजिटेबल्स आहेत ज्याच्यामध्ये ब्रोकोली आलं, कॉलीफ्लॉवर आलं, कॅबेज, हे तुम्ही बॉइल्ड व्हेजिटेबल्स घेऊ शकता. रॉ व्हेजिटेबल्स जर तुम्ही जास्त प्रमाणात घेतलं तर ते थायरॉईड फंक्शन इनिबिट करतं. कुक्ड व्हेजिटेबल्स तुम्ही डेफिनेटली घेऊ शकतात. थायरॉईडमध्ये अदरवाईज बाकी काही डाएटचा ॲज सच रोल नाही आहे. आणि दुसरा इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे बऱ्याच फिमेल्सना, एस्पेशली फिमेल्समध्ये हे मिसअंडरस्टँडिंग आहे की मला थायरॉईड असेल तर मी प्रेग्नंट नाही होऊ शकणार
किंवा थायरॉईड असेल तर माझ्या बेबीला अफेक्ट होईल. तर थायरॉईड ज्यांना प्रेग्नन्सीच्या आधी थायरॉईड डायग्नोज झालेला आहे, त्यांच्यासाठी हा एक अतिशय इम्पॉर्टंट पॉईंट आहे, की तुम्ही कॉन्सेप्शन किंवा कन्सेप्शन व्हायच्या अगोदर तुम्ही तुमचं थायरॉईड फंक्शन टेस्ट करून घेतलं पाहिजे आणि तुम्ही हे नक्की तुमच्या डॉक्टरांकडून एन्शुअर करून घेतलं पाहिजे, की तुमचं थायरॉईड फंक्शन TSH जे आपण म्हणतो हे नॉर्मल रेंजमध्ये आहे. तर युजुअली आम्ही जेव्हा रिपोर्ट्स बघतो त्यावेळी TSHची जी रेंज आहे, नॉर्मल रेंज, ती 0.3 to 4.3 किंवा काही लॅब्समध्ये 5.3चा त्याचा कट ऑफ आहे. पण ज्यावेळी कोणी प्रेग्नन्सी प्लॅन करत असेल तर आम्हाला TSH 2.5च्या खाली मेंटेन करावं लागतं. त्यामुळे प्रेग्नन्सी जर प्लॅन्ड असेल तर थायरॉईड फंक्शन कॉन्सेप्शनच्या आधी केलं पाहिजे आणि अकॉर्डिंगली तुमचा डोस ॲडजस्ट करून TSH आपल्याला 2.5च्या खाली मेंटेन केलं पाहिजे. आता हायपरथायरॉइडिझममध्ये आपल्याला एक्झॅक्टली ह्याच्या उलटे सिम्पटम्स दिसतात, अपोजिट सिम्पटम्स दिसतात. ज्याच्यामध्ये आहे की वेट लॉस, म्हणजे त्यांना भूक लागते, ते जेवणही जेवतात पण त्यांचं वजन नाही वाढत, तर वेट लॉस किंवा पॅल्पिटेशन्समध्ये छातीमध्ये धगधग होणे, धडधड होणे, काही लोकांना ट्रेमर्स येणे किंवा अतिशय घाम येणे, झोप न लागणे, इरिटेबिलिटी म्हणजे मूड चेंजेस, अशा टाईपचे चेंजेस आपल्याला हायपरथायरॉइडिझममध्ये दिसतात. तर युजुअली कुठचाही पेशंट जर असे काही सिम्पटम्स घेऊन आला तर आपण थायरॉईड प्रोफाईल किंवा थायरॉईड फंक्शन टेस्ट हे ऑर्डर करतो आणि हायपर किंवा हायपोप्रमाणे आपण त्याची ट्रीटमेंट करतो. तर युजुअली ह्याच्या बियॉन्ड जर कोणाला हायपरथायरॉइडिझम किंवा हायपोथायरॉइडिझम डायग्नोज झाला तर आपण काही अजून टेस्ट आहेत ज्याला म्हणतो आपण थायरॉईड अँटीबॉडीज. त्याच्यामध्ये 2 अँटीबॉडीज आहेत, अँटी-TPO अँटीबॉडी आणि अँटी-TG अँटीबॉडी. त्याला म्हणतात अँटी थायरॉईड पेरॉक्सिडेस किंवा अँटी थायरोग्लोब्युलिन, अशा टाईपचे अँटीबॉडी टेस्ट आपण करतो. तर साधारण अँटीबॉडी टेस्ट केल्यानंतर आपल्याला काय माहिती मिळते की जर ते टेस्ट कोणाचे पॉझिटिव्ह आले तर हा ऑटो इम्युन थायरॉइडायटिस आहे. याचा अर्थ की बॉडी हे अँटीबॉडीज फॉर्म करते आहे, आपली इम्युन सिस्टम, ज्याच्यामुळे ते आपल्या थायरॉईड ग्लँडला अटॅक करतात आहेत आणि आपल्याला थायरॉईडचे डिसऑर्डर्स दिसून येतात. समजा जर कोणाला हायपरथायरॉइडिझम असेल तर आपल्याला अँटीबॉडीजसोबत नेकची सोनोग्राफी, USG नेक किंवा लागलंच तर FNSC म्हणजे फाईन निडल एस्पिरेशन सायटॉलॉजी, अशी टेस्ट पण ऑर्डर करावे लागतात. युजुअली हायपरथायरॉइडिझममध्ये आम्ही सोनोग्राफीमध्ये काही नेकचं नोड्यूल आहे का थायरॉईड ग्लँडमध्ये किंवा एखादं काही नोड्यूल आहे का किंवा काही थायरॉईड ग्लँडची साईज वाढली आहे का, हे बघण्यासाठी आपण सोनोग्राफी करतो. जर नोड्यूल असं काही आढळून आलं सोनोग्राफीवर तर आपल्याला त्याचं निडल एस्पिरेशन टेस्ट म्हणजे FNSC टेस्ट ही करावी लागते आणि त्या रिझल्ट्सवरनं आपण मग पुढची ट्रीटमेंट डिसाईड करतो. युजुअली हायपोथायरॉइडिझम हा T3 T4ची कमी असल्यामुळे होतो. त्यामुळे ह्याच्यामध्ये आपण हॉर्मोनची रिप्लेसमेंट करतो. त्यामुळे तुम्ही ऐकलं असेल की एल्ट्रॉक्झिन, थायरॉक्झिन, थायरोनॉम अशा नावाच्या त्या टॅबलेट्स आहेत, ह्या थायरॉईड हॉर्मोनची रिप्लेसमेंट आहेत. मग थायरॉईडच्या TSH लेवलप्रमाणे आपण त्यांचा डोस ॲडजस्ट करतो. थायरॉईडची गोळी ही नक्कीच एम्प्टी स्टमकवर घ्यायची असते, म्हणजे उपाशीपोटी घ्यायची असते. साधारणतः एक 45 मिनिटाचा गॅप तुम्हाला टॅबलेट इंटेक आणि चहा, कॉफी किंवा काही ब्रेकफास्ट फूड इंटेकच्या मध्ये ठेवावा लागतो. थायरॉईडची गोळी शक्यतो युजुअली लॉंग टर्म किंवा काही पेशंट्समध्ये लाईफ लॉंग चालू असते. तुमचा समजा जर थायरॉईडची गोळी घेतल्यानंतर ज्यावेळी आपण रिपीट टेस्टिंग करतो 3 मंथ्स नंतर, 6 मंथ्स नंतर, ते जर समजा नॉर्मल आलं तर याचा अर्थ हा नाही आहे की तुम्ही थायरॉईडची गोळी बंद केली पाहिजे, कारण ते तुमच्यात हॉर्मोनल रिप्लेसमेंटमुळे नॉर्मल आलेलं असतं. त्याचा अर्थ की तुम्हाला गोळी डेफिनेटली चालूच ठेवायची आहे. इन सिमिलर वे ज्यावेळी आपण हायपरथायरॉइडिझम ट्रीट करतो त्यावेळी आपण काही अँटी थायरॉईड मेडिसिन्स देतो, म्हणजे त्याच्यामध्ये थायरॉईडचं प्रमाण वाढलेलं आहे तर थायरॉईडला इनिबिट करणारे मेडिसिन्स आपण देतो. मग त्याच्यामध्ये आहेत अँटी थायरॉईड मेडिसिन्स ज्या आहेत प्रोपायलथायोयुरॅसिल किंवा कार्बिमेझॉल, मेथिमॅझॉल असं त्यांची नावं आहेत. अशा टाईपचे मेडिसिन्स आपण यूज करतो. त्यामुळे आपल्याला ह्यातले काही जर सिम्पटम्स असतील, हायपोथायरॉइडिझमचे असू देत किंवा हायपरथायरॉइडिझमचे असू देत, तर टेस्टिंग करून घेणं नक्कीच जरुरी आहे आणि टेस्टमध्ये काही अबनॉर्मॅलिटीज आले तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करू शकता. धन्यवाद.